जय मी जय दलित पॅंथरचा संस्थापक अध्यक्ष। माझी एक मागणी अशी आहे की पारधी समाजावर खोटे गुन्हे दाखल केले जातात। त्यांचे पुरावे नसताना कुठल्याही गुन्ह्यात त्यांना डबल टिबल चोबल पाचबल म्हणजे 10 गुन्हे टाकतात। वाटार पोलीस स्टेशनचे सपोनी सुशील भोसले यांनी 4-5 दिवसापूर्वी एक आरोपी जो पेशंट आहे त्याचं फार मोठं ऑपरेशन झाले, त्याला फार मोठी वेदना होता। 7 पोती त्याच्या अंगलट घातली, ते पण तांब्याच्या चोरीची आणि डीपीच्या। जर डीपीच्या चोरीची तो 7 पोती चोरी करू शकते, तो पेशंट आहे, मग ते डीपीची 7 पोती कुठनं तुम्ही उचलून आणली? इकडचा तुम्ही पंचनामा केला का? त्याच्या घरातनं जेव्हा तुम्ही 7 पोती उचलून आणताय तेव्हा पंच बोलवले होते का? सरकारी पंच लागतात। गावच्या पाटलाला तुम्हाला फोन करावा लागतो। गावच्या पाटलाला कल्पना दिली होती का? जर गावच्या पाटलाला तुम्ही फोन केला असेल तर ते टायमिंग काढावं सरकारने। SP साहेब चांगले, कलेक्टर साहेब चांगले। आमची एकच भूमिका असेल जय भीम दलित पॅंथरची। माझ्यासोबत सर्व जमात असते, एकटा पारधी समाज नसतो। मी जय भीम दलित पॅंथरचा संस्थापक अध्यक्ष म्हणून सांगतो। मी स्वतः जय भीमवाला आहे आणि पोलिसांचा मुलगा आहे। मला खोटे गुन्हे दाखल करणारा कुठलाच पोलीस आवडत नाही। मला नो करप्शनवाला पोलीस पाहिजे। तुमच्या खाकी वर्दीला परत डाग पडला नाही पाहिजे। तुमच्या खोट्या गुन्ह्यामुळं खाकी वर्दी बदनाम होते। तुम्ही जर पारधी समाजाचा आहे म्हणून त्याच्यावर 7 पोतीचा गुन्हा दाखल करताय। माझी एकच मागणी आहे, ज्या वेळेस तुम्ही 7 पोतीचा गुन्हा दाखल केला, 7 पोती त्याच्या घरातनं तुम्ही जप्त केली, ताब्यात घेतली, तेव्हा पाटलांना बोलवले होते का? पहिला मुद्दा तो आहे, पाटलांना तुम्ही फोन केला होता का? दुसरा मुद्दा आहे, ज्या वेळेस आपण कुठलं पंचनामा करतो तिथलं शूटिंग निघतं, तर तिथलं शूटिंग मला दाखवायचं टायमिंग सही। तिसरा मुद्दा असा आहे की सरकारी पंच कोण होते? सरकारी पंच होते का? आज तुम्ही सरकारी पंच कुठलाही घ्याल आणि 4-5 दिवसाची तारीख टाकाल, आम्हाला ते चालणार। आम्ही पॅंथर आहोत, पारधी समाज असू किंवा कुठलाही समाज असो, प्रत्येक जण पॅंथर आहे। तुमचे पोलिसांचे खोटे गुन्हे दाखल करणे त्वरित बंद करा। संविधानाची शपथ घेताय तुम्ही, मी खोटं बोलणार नाही। मी गरिबांसाठी लढ, हे कुठल्या गरिबांसाठी लढतोय? सपोनी सुशील भोसले, त्या सुशील भोसलेचा सत्कार केला, सन्मानित केलं, या 7 पोती अडकवले म्हणून त्याचा सन्मान आणि त्याचा सत्कार त्वरित माघार घ्यायचा आणि त्याला त्वरित निलंबित करावं। पारधी समाजावर खोटे गुन्हे दाखल जोपर्यंत बंद होत नाही तोपर्यंत पॅंथर म्हणून सांगतो, जय भीम दलित पॅंथरचा संस्थापक म्हणून सांगतो, हा पारधी समाज माझा आहे। हा शपथ त्या सपोनी सुशील भोसलेला नाही ना घरी बसवला खुरपायला। मला जात बघायची नाही, तो पण जय भीमवाला आहे, मी पण जय भीमवाला आहे। मी जात बघत नाही, कायदा बघतो। जो पारधी समाजावर जो खोटा गुन्हा दाखल केलाय त्या बाबतीत मी बुधवारी इथं आमरण उपोषण लावतोय पारधी समाजाचं। आणि जर मला त्या 3 मुद्द्यासहित मला पुरावे नाही दिले तर शपथ आझाद मैदान आणि जंतर मंतर 1000 वेळा गाजवलंय। हा पॅंथरचा इशारा आहे। जय भीम, जय महाराष्ट्र।